नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एकदम कमी तेलाची आणि फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे आणि या सगळ्या साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळे साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहेत. आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला बाउल नाही तर प्लेट घ्यायची आहे. तर मी इथे लहान प्लेटीचा वापर केलेला आहे. तर आता आपल्याला या प्लेटीला व्यवस्थित तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. तर अशा पद्धतीने या दोन्ही प्लेटीमध्ये आपल्याला हे बॅटर ओतायचे आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर हे ऑप्शनल आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही प्लेटी तयार करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी स्टीम करायची आहे. त्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये या दोन्ही प्लेटी ठेवायच्या आहेत आणि याच्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून ही रेसिपी आता आपल्याला 5 मिनिटांपर्यंत स्टीम करून घ्यायची आहे. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि ही रेसिपी आता स्टीम झालेली आहे. हे बॅटर व्यवस्थित आतपर्यंत शिजले आहे. त्यानंतर आता आपल्याला या दोन्ही प्लेटी पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि एक चमचा नाही तर चाकू घ्यायचा आहे आणि हे जे पीसेस आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला काढायचे आहेत. तर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. त्यानंतर या तव्याला तेल नाही तर तूप लावायचं आहे आणि आता हे पीसेस जे आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही सकाळी नाश्त्याला भाकरी या चपाती बनवण्यापेक्षा असा काही कमी तेलाचा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर तुम्ही ही रेसिपी लोणच्याबरोबर पण नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर आता इथे हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.